कोकणचा ठाण्यावाग वैभव विजय नाईक. संघर्ष, निष्ठा, जनधाराचा ज्वलंत इतिहास. वादळे येतात आणि जातात, पण जो संघर्षाच्या लाटांवर स्वार होऊन पाय रोवून उभा राहतो तोच खरा सह्याद्री. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लाल मातीत आणि अथांग अरबी समुद्राच्या साक्षीनं ज्या नेतृत्वानं राजकारणात आपली एक अभेद्य ओळख निर्माण केली, ते नाव म्हणजे माजी आमदार सन्माननीय श्री वैभव विजय नाईक. कोकणच्या मातीतून उगवलेला, संघर्षाच्या ज्वालांमध्ये तावून सुलाखून निघालेला आणि केवळ जनतेच्या विश्वासाच्या बळावर उभा राहिलेला हा एक धडाडीचा नेता आहे. कुडाळ मालवणच्या राजकारणात वैभव नाईक हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर उभी राहते ती संघर्ष, जिद्द आणि अढळ निष्ठेची एक तेजस्वी त्रयी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लाल मातीतील अभेद्य नेतृत्व, कोकणच्या हिरव्यागार भूमीत आणि निसर्गरम्य वातावरणात वाढलेल्या वैभव नाईक यांनी राजकारणात प्रवेश करतानाच संघर्षाला आपला सोबती मानले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक निष्ठावान आणि आक्रमक शिलेदार म्हणून त्यांची ख्याती आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्रमांक 269 या मतदारसंघाचे सलग 2 वेळा समर्थपणे प्रतिनिधित्व करत त्यांनी स्थानिक पातळीवर आपले नेतृत्व केवळ सिद्धच केले नाही, तर ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. जायंट किलरचा उदय, महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप. 2014ची विधानसभा निवडणूक ही केवळ कोकणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक सुवर्ण पानासारखी कोरली गेली आहे. या निवडणुकीत वैभव नाईक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते नारायण राणे यांचा तब्बल 10,376 मतांनी ऐतिहासिक पराभव केला. हा विजय केवळ एका निवडणुकीचा निकाल नव्हता, तो प्रस्थापित सत्तेविरुद्ध जनतेच्या असंतोषाचा स्फोट आणि एका नव्या तरुण नेतृत्वावरील अढळ विश्वासाचा हुंकार होता. या अभूतपूर्व पराक्रमाने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि त्याला जायंट किलर ही सार्थ उपाधी बहाल करण्यात आली. विश्वासाची पुनर्मुद्रा आणि भक्कम जनसंपर्क. 2014ची लाट हा केवळ एक योगायोग नव्हता, हे वैभव नाईक यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. 2019च्या निवडणुकीत त्यांनी आपली लोकप्रियता आणि जनसंपर्क अधिक घट्ट करून पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. अपेक्ष उमेदवार रणजित देसाई आणि काँग्रेसचे अरविंद मोंडकर यांचा दारुण पराभव करून त्यांनी कुडाळ मालवणमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा विजय म्हणजे जनतेने त्यांच्या विकास कामावर आणि सततच्या उपलब्धतेवर उमटवलेली विश्वासाची दुसरी ठसठशीत मोहर होती. संघर्षाचा वारसा आणि कधीही न झुकलेला स्वाभिमान. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणेविरुद्ध नाईक हा संघर्ष अनेक दशकांपासून धगधगता आहे. वैभव नाईक, त्यांचे काका कैलासवासी श्रीधर नाईक यांच्या दुर्दैवी हत्येनंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. मात्र या भयावह पार्श्वभूमीवरही वैभव नाईक डगमगले नाहीत. त्याने आपला स्वाभिमानी बाणा कधीही गहाण ठेवला नाही. संघर्षाच्या याच मुशीतून त्याने आपला स्वार्थ दूर साठवून स्वतःला घडवले आणि अत्यंत ठामपणे आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले. निष्ठावंतांच्या मेरुमने, गद्दारीच्या लाटेत अढळ कोकणचा ठाण्यावाग. 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा महाभूकंप झाला आणि शिवसेनेत मोठी फूट पडली, तेव्हा अनेक प्रस्थापित नेते सत्तेच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. उद्धव ठाकरेंची खंबीर साथ, या आमिषांच्या आणि दबावाच्या राजकारणात वैभव नाईक हे सह्याद्रीसारखे खंबीर उभे राहिले. सर्व प्रलोभने आणि राजकीय दबाव झुगारून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली. आजही कोकणात ठाकरे गटाचा सर्वात आक्रमक आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 2024 एक राजकीय विश्रांती, पण संघर्षाची नवी ठिणगी. राजकारण हे ऊन सावलीचा खेळ आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना अत्यंत कठीण आणि अटीतटीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्याविरुद्ध झालेल्या महासंग्रामात त्यांनी 8,176 मतांनी निसटता पराभव स्वीकारला. परंतु पराभव हा त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील केवळ एक अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. त्यांची राजकीय उर्मी, जनतेबद्दलची कार्यतत्परता आणि संघर्षाची आग आजही तितकीच प्रखर आहे.
तेजस्वी आहे. वैभव विजय नाईक यांचा प्रवास हा केवळ राजकीय विजयाचा आणि पराभवाचा कोरडा आलेख नाही. तो संघर्ष, निष्ठा आणि अफाट जनाधार यांचा एक जिवंत संगम आहे. कुडाळ आणि मालवणच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा, सामान्यांच्या सुखदुःखात मायेनं धावून जाणारा आणि अन्याय दिसताच आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे. पराभवाने खचून न जाता दुप्पट ताकदीने आणि नव्या जोमाने पुन्हा उसळी घेण्याची क्षमता ज्यांच्यात असते तोच खरा लोकनेता. कोकणच्या राजकारणात वैभव नाईक हे नाव आजही आशा, आक्रमकता, कधीही न डळमळणाऱ्या निष्ठेचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. आणि तुमचं आशीर्वाद असा माझ्या पाठीशी असेल आणि तुमच्या आशीर्वादामुळेच आमच्या लढण्याची वृत्ती होते. आम्हाला लाचार बोलू नका, आम्हाला दबावाला बोलू नका, एवढी ताकद तुम्ही द्या. आपल्याला पुन्हा या छत्रपतींच्या पावन झालेल्या मालवणमध्ये आपल्या सर्वांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेखन आणि आवाज धनंजय शेट्टी.